म्हात्रे कांबे, आदरणीय देवीदासजी म्हात्रे कांबे खालापूर तालुका अध्यक्ष आणि आदरणीय विनायकजी डवले कांबे या मान्यवरांना विनंती करतोय आपण यायचं मंचावर. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला यानंतर वळूया आपण रोशनदादा पाटील यांच्याकडे. विश्वजित दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. या संघाचे पुरस्कर्ते ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील कुणाल याला आलंय. कुणाल पाटील 13 चेंडू 7 षटकार 4 चौकार 60 धावांची धुवाधार खेळी, 1 षटक 1 धाव 1 विकेट. विश्वजित दादा गडकरी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच प्रदान करण्यात येईल कुणाल पाटील याला. दादा पाटील यांनी केलेल्या आयोजनात आपल्याला इथे खेळण्याची संधी मिळाली आणि सर्वांची मन जिंकणारा खेळ आपल्या माध्यमातून झाला. काय सांगाल या खेळाबद्दल? काय नाही, खेळ चांगला झाला त्याबद्दल आणि आयोजन एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. आयोजन तर चांगलं आहे. त्याचबरोबर आपण पुरस्कृत केलेल्या संघामधून अत्यंत अप्रतिम खेळाचं प्रदर्शन विश्वजित दादा आपल्याला पाहायला मिळालं. या टीमबद्दल आणि या टीमला पुरस्कृत करत असताना आपल्या भावना काय असतात याबद्दल आपले विचार मांडावेत अशी विनंती करतो. महत्त्वाचं म्हणजे एकच की आयोजन सुंदर आहे आणि आयोजन असे आयोजक करतात की त्यामुळे आम्हाला खेळण्याची संधी मिळते. डे नाईट असतात. आज आमची मुलं कामं करतात. डे असेल, कोणाची नाईट शिफ्ट असेल, अशा शिफ्ट ॲडजस्ट करून कामं करतात आणि त्यांना आयोजक मंडळी एवढं सहाय्य करते, त्याचं धन्यवाद. आणि टीमबद्दल बोलायचं तर खूपच त्यांचा मनाचा मोठेपण आहे. प्रत्येकजण सांगतो का तू जाऊन वर खेळ. आज कुणाल खेळला, एवढे दिवस आमचा ध्येय होता का तू वर जाऊन खेळ, पण तो बोलायचा नाही तुम्ही खेळा मी मागे आहे. आणि आज तो खेळी करून दाखवली. खरंच त्यांना किती धन्यवाद बोलावं ना मी नुसता त्यांच्या मागे आहे, पण त्यांचा खेळ मोठा आहे आणि त्यांच्या फॅमिलीचा एवढा सपोर्ट आहे पूर्णपणे का खूपच गावात आनंदमय वातावरण असतो आहे. महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्व मॅच बघतात त्यांच्या. निश्चित विश्वजित दादा खूप महत्त्वाचं योगदान पुरस्कर्त्यांचं पण असतं. तुमच्या सारख्या पुरस्कर्त्यांमुळे ही संधी मिळते यंग ब्रिगेडला खेळायला. धन्यवाद. सन्माननीय स्वप्नील दादा डवले उद्योजक कांबे यांना विनंती करतो यायचं मंचावर. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दादा. तर थँक्यू सो मच परशुराम पाटील सर बेलवली, वरिष्ठ समालोचक. जबरदस्त आपण पॅनल पाहतो. विकेट हॅट्रिकसाठी ते कॅश प्राइज पाहायला मिळतं. कोणाकडून? विनायक दादांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज टोटल 3000 रुपयाचं. पहिल्या फेरीतील अंतिम लढत ओसाडणे ब विरोधात कांबे. खेळाचा पहिलं पूर्वार्ध आहे. पहिलाच बॉल हार्दिक कुरुंगले या पहिला गोलंदाजाचा वापर पाहायला मिळतो, जिथे पहिल्याच बॉलवरती 2 धावा बनताना पाहिल्या. अमर भंडारी याच्या साथीनं अगदी जितेश मडवी हा खेळाडू नाव शकेल ना. ओहो, स्किट झाला. पुन्हा एकदा हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती रुजू असताना स्वतःला सावरलं त्यानं आणि अगदी बॉडीचा बॅलेन्स, झुकतं माप हे पुढच्या दिशेनं राहिलं आणि त्यातनंतर स्वतःला सावरल्यानंतर पुन्हा एकदा हा गोलंदाज आपल्या प्रवासासाठी सज्ज असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्कोअर क्षेत्राकडे एकच जाव मिळते. अगदी दोन्ही फलंदाज तितकेच दमदार आहेत. बॅटिंग मार्कवरती एक चांगली खेळी साकार करण्यासाठी अमर भंडारीच्या साथीनं जितेश मडवी जितू पाहायला मिळतो. चांगली उंची आहे आणि दर्जेदार खेळ आहे. याही खेळाडूच्या माध्यमातून
आपण अनेक वेळा पाहिलंय. हो, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद गोलंदाजी हार्दिक कुरुंगले पहिल्या 3 चेंडूगणे काहीसा घातक ठरलाय. पहिल्या 3 चेंडूमध्ये अगदी 3 धावा इथे बनताना पाहिल्या. गोलंदाज तयार. ओहो, अजून एक धमाकेदार चेंडू आपल्या भात्यातून पेशकश करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आग ओकतोय. आक्रमक शैलीची ही गोलंदाजी, ही गोलंदाजाकडून साध्य होत असताना पिबनचं पहिलं वाजवी षटक अतिशय दमदार स्थितीगत इथे दाखल होत असताना बॉलिंग ट्रॅक वरती हो, मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हल होतो आणि तत्वर जर पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावा इथे परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. असंख्य जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. पंचम धावसंख्या स्कोर कार्डवर. विकेट इथे गमावला नाही, ही तितकी जमेची बाजू आहे. हार्दिक कुरुंगले या गोलंदाजानं खूप सुंदर गोलंदाजी साकार केली आहे. ओहो, रफ्तार के साथ गिरफ्तार, रफ्तार का सौदागर, क्रिकेट के कायनात का कोई नूर हिरा आपली हिरोपंथी गाजवताना पाहिलं आणि पहिलं षटक हे अतिशय दमदार राहिले. अगदी धावा त्यानं खर्च केल्या 5. आईवा कॅचसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री अनिलजी डोपरे साहेब यांच्या माध्यमातून. हो टोकंबक. अगदी पहिलं षटक अतिशय दमदार पाहिलं, जिथे गोलंदाजाकडून आक्रमक शैलीची गोलंदाजी साकार होताना पाहिली. हार्दिक कुरुंगले या गोलंदाजाचा डंका. ओहो, बॅटिंग मार्कवरती फलंदाज अमर भंडारीच्या साथीनं जितेश मडवी. धावसंख्येला इथे त्यांना घडवावं लागेल. धावसंख्या पूर्णतः रोखली जाते. भावेश कुरुंगले हा द्वितीय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. अगदी गोलंदाजाचा माइंड रिएक्ट करून अगदी हे फटके टीम उसाटेला खेळायचे, परंतु इथे मधली यष्टी वाकवली आहे. बोल्डिंग दंडबार दांडी गोल करणारी पॉवरफुल गोलंदाजी या गोलंदाजानं साकार केली आहे. पहिली विकेट गारद. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच अगदी कोपरुली गावची एक दमदार असती बालचंद्र दादा, आपले मनपूर्वक स्वागत. नेहमीच क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यांची एक दमदार एंट्री असते, आपले मनपूर्वक स्वागत. 6 धावा लागत आहेत. या धावा पूर्णपणे गोलंदाजांच्या मार्फत रोखण्यामध्ये हो सक्षमरित्या हे कार्य सफलतेने पार पडले, ज्यामध्ये अगदी मातबर फलंदाजांना डोकं वर काढू दिलं जात नाहीये, परंतु अनिकेत ढोपरी ज्याच्या खांद्यावरती दारोमदार आहे आणि हे पाहता अगदी तो डॉट बॉल खेळतो, परंतु या फलंदाजामध्ये क्षमता आहे, तो चांगले खेळू शकतो. हो, परंतु गोलंदाजी ही तितकीच धाकड आहे. भावेश कुरुंगुले हाही गोलंदाज हार्दिक कुरुंगुले या गोलंदाजाच्या पावलावरती पाऊल टाकत
तो गोलंदाजीचा आगाज करतोय. जिथे जितेश मडवी सारखा मातबर फलंदाज स्वस्तात माघारी परतला, जिथे यष्ट्यांचा वेध पाहिला आणि भावेशनं तिथे विकेट काढली. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश. इथे फटका पूर्णतः फसला होता, परंतु झेल सुटलाय. सोपा असा झेल होता. विनीत त्या ठिकाणी दाखल होते आणि हा झेल मात्र भूदान होताना पाहिला. संतवाही इंद्रायणी धावांचा प्रवाह काहीसा स्लो राहिलाय. धावसंख्या मंदावली आहे, काहीसा आलेख डाऊन झाले. परंतु उंच व्हायचा असेल तर आपल्या भात्यातून चांगले फटके येणं अपेक्षित आहे. परंतु फलंदाजांच्या पायामध्ये पूर्णतः बेड्या घालण्याचा हा प्रयत्न गोलंदाजांच्या मार्फत आपण होताना पाहिला आणि पहिल्या गड्याचा खात्मा. आणि एकूण धावा जर पाहिल्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद, एकूण धावा 8. अगदी एक वेगळं रसायन पाहिलं आपण गोलंदाजीच्या माध्यमातून. हार्दिक कुरुंगुलेच्या साथीनं आपण भावेश कुरुंगुले याही गोलंदाजानं अगदी रसवंती गोलंदाजीचा आगाज हा गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिला. कांबे 11 कांबे आणि या संघाविरोधात स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आणि गावदेवी उसाटणे हा आपण संघ पाहतो. 2 संघ विभक्त आहेत, पहिल्यांदाच एकमेकांसमोर खेळतात. एकमेकांचे धागेदोर एकमेकांना ठाऊक नाही आहेत. कांबे संघाचा विचार केला तर अगदी विशाल पाटील सर यांच्या अगदी अकॅडमीमध्ये खेळणारे 2 दमदार गोलंदाज हार्दिक कुरुंगुले आणि भावेश कुरुंगुलेनं उत्तमरित्या गोलंदाजी ही साकार केली आहे. परंतु अजूनपर्यंत 12 चेंडूंचा विचार केला, विस्फोटक अंदाजामध्ये फटके बनले. उत्तरार्धामध्ये लढण्याजोग एक कार्य पाहायला मिळेल उसाटणे संघाच्या माध्यमातून. हा संघ संघर्ष जाणतो, ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करतो, रायगडामध्ये येतो, त्याची आपण दहशत पाहिली आहे. ओहो, दहशतीवर्धक खेळ त्यांना करायचंय आणि याच मोमेंटची पूर्णपणे आवश्यकता होती. तिथे आलाय अगदी नो बॉल आणि 22 आलाय चौकार. संधी असतात त्या आपल्या बाजूने खेचायच्या असतात. एखादी घोडचूक किती महागडी ठरते हे आपण पाहिलं. पहिल्या 12 चेंडूगणिक जे काही कार्य सुरळीत होतं, आता मात्र काहीसा बिघाड राहिलाय, काहीसं दडपणे. परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत या गोलंदाजाला सुखकर गोलंदाजीचा आस्वाद हा प्रेक्षकांना द्यावा लागेल. आज मोठ्या संख्येनं कांबेकरही आलेत, उसाटणेकर आलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धाबा धावपटलावरती काउंटर अटॅक आपला दमदार फिल्डिंगचा आगाज. तत्वर 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. उसाटणे अगदी 2 ते 3 खेळाडूंची अनुपस्थिती या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये या संघाला खेळ हा सध्या घडीला साकार करायचे. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे अभियंते एकच वादा मंगेश दादा. ओहो, प्रहार होतोय. अजून एक नो बॉल. इथे गोलंदाजाला आता मात्र माघार घ्यावी लागेल. खर्रा फिल्डिंग, परंतु बॅकअप चांगलं राहिलं. अगदी बॅकअप साठी खेळाडू कुणाल कुरुंगुले दाखल होता. हे एक जमेचं कार्य राहिलं कांबे संघासाठी. ज्या धावसंख्या उसाटणे संघाच्या माइंड मध्ये अधोरेखित आहेत त्या धावा आता बनायला सुरुवात होतीये. एकूण 17 धावा धावपटलावरती. या संघामध्ये सुद्धा तरबेज, चाणक्य, चलाक, चतुर गोलंदाजांचा भरणा आहे. म्हणजे या संघाविरोधात अगदी तितकीच धारदार गोलंदाजी ही कांबे संघाला साकार करावी लागेल. उसाटणे विरोधात कांबे ही आपण लढत पाहतो. अलीकडचे 12 चेंडू पूर्णतः उसाटणे संघावरती हावी होता खेळाच्या पहिल्या अंकामध्ये. परंतु कांबे संघाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती संकेत कुरुंगुलेनं एक वेगळं संकेत दिलं आणि हे पाहता आता यास
स्थितीला काहीशी धावसंख्या आता मात्र वधारतीये. धावसंख्येमध्ये आपण वाढ होताना पाहतो, परंतु या धावा रोखाव्या लागतील. संकेत कुरुंगुलेच्या गोलंदाजीला आता मात्र थोडा का होईना हातभार लावण्यासाठी अतुल कुरुंगले या गोलंदाजाचा वापर झालाय. एक अतुलनीय अविस्मरणीय हे षटक त्याला हाताळायचंय. धावा काहीशा खर्चिक होताना पाहिल्या. या षटकातील फक्त एकच चेंडू फेकून झालाय आणि धावा आता बनताय 17चा खतरा काहीसा मंडरावतोय. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतोय, परंतु जोपर्यंत खेळपट्टीवरती अनिकेत ढोपरी आहे तोपर्यंत धावा बनू शकतात हे आपण अनेक वेळा पाहिले. परंतु कांबे संघाचा अतुल हाही दमदार आहे. सामना पूर्णपणे दमदार पाहायला मिळेल. ओहो, फ्रीट बॉल ट्राय करण्याचा प्रयत्न, तितकीच चांगली फिल्डिंग, परंतु दुसरीचा प्रयत्न होता फेकी मात्र चुकीची राहिली. पुन्हा एकदा बॅकअप चांगला पाहायला मिळालं. जलद गतीनं पुन्हा एकदा धावा इथे मात्र मार्गस्थ होत असताना धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. एका गडाचा खात्मा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ जाऊन पोहोचतो 1 गडी बाद 18 या धावसंख्येवरती. गोलंदाजीच्या माध्यमातून कांबे संघाने इम्प्रेसिव्ह कार्य पहिल्या 2 षटकांदरम्यान हे साकार केलं गेलं, परंतु आता काहीशी महागडी आणि फक्त महागडी गोलंदाजी, कारण सध्या घडीला नो बॉल्स आणि इथे आलेला हा षटकार. संघाचा संघनायक सांगतोय जपून आता फली अगदी बॅट धर, कारण ज्या पद्धतीचे अजरामर फटके अमर भंडारी दमदार कामगिरी साकार करतोय. धावसंख्येचं भंडार हे त्याच्या माध्यमातून राहिले. अनिकेत ढोपरेची साथ त्याला लाभतीये. 25 धावा धावपटलावर. राईट मोर द विकेट माराय आणि इथे झडप पाहिली, फ्रीट बॉल आहे आणि इथे जर पाहिलं तर जलद गतीनं ही धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त होताना पाहिली. या षटकाचा विचार केला तर अजूनपर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सर्वाधिक लांब लचक हे षटक पाहायला मिळतो. काहीशी महागडी गोलंदाजी, ओहो काउंटर अटॅक, परंतु इथे झेलबाद. अनिकेत ढोपरी बॅक टू द पवेलियन. हा खेळाडू अगदी साथ सोडतोय, परंतु त्यानंतर अगदी 4थ्या क्रमांकावरती त्याचाच भाऊ अनुज ढोपरीचा आता मात्र वापर होतोय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ओसाटणे संघाच्या माध्यमातून आज चतुर्थ फलंदाज बॅटिंग मार्क वरती आलाय. अमर भंडारी सलामीवीर खेळाडू खेळपट्टीवरती पूर्णपणे धावसंख्येचा आकार माजवतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आणि हे पाहता अगदी धावसंख्या स्कोर कार्डवरती 26 इथे पाहायला मिळते. येता क्षणी आक्रमण चढवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन कडे. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. खरा फिल्डिंग, जिथे एकच धाव तिथे आलेल्या 2 धावा आणि हे पाहता अगदी या 2 धावसंख्येची गुंतवणूक जर पाहिली तर स्कोर कार्डवरती धावसंख्या फुलतीये. 28 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलामध्ये फुललं जातं आणि या तृतीय षटकातील अगदी एका चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे. दमदार स्कोरिंग पाहायला मिळते. निकेत पाटील सर, रावे पेन त्यांच्या हातातील पेन आणि त्यानंतर अगदी हे गुणसंख्या लेखनाचं हे पुस्तक अप्रतिम लेखाजोखा ही त्यांच्या माध्यमातून राहिले. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि स्कोर कार्डवरती
धावा बनताना पाहिल्या उसाटणे संघाच्या माध्यमातून 28. दोन अगदी आपण टोटल आपण 3 नो पाहिले. राखीव काढू समेत आपण पूर्णपणे चर्चा साधतो. 2 गुणलेखक संध्याजी शेलके सर आहेत, त्यानंतर आमचे निकेत पाटील सर जे पेन राव्याचे इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत. संपूर्ण लेखाजोखा ते सादर करत आहेत, कारण संदेश सर हा षडक तितका लांब राहिलाय. लांब लचक षडक होतं म्हणूनच की काय मनामध्ये काहीशी वेगळी चर्चा चालली होती, परंतु 28वा 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आई गावदेवी उसाटणे या संघाची. अगदी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अगदी श्रद्धांजली चषकाचा आगाज आपण दरवर्षी पाहतो. सन्माननीय आमचे दमदार आयोजक योगेश दादा मडवी असतील, हितेंद्र दादा मडवी असतील, चॉकलेट बॉय हेही अगदी या स्पर्धेला पूर्णपणे एन्जॉय करतायत. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अखेरचं स्लॉगरचं षडक लॉंग गॉन कडे पुन्हा एकदा चूक घडली जाते. हार्दिक कुरुंगले अगदी फलंदाजाचं हार्दिक स्वागत करायचं होतं झेल पकडून, परंतु हार्दिकनं नाराज केले. आज फिल्डिंगच्या माध्यमातून काहीशा तफावत पाहिल्या. बॅकअप चांगलं राहिलं म्हणून धावा काहीशा वाचल्यात. धावसंख्येला बचावात्मक स्थितीमध्ये पाहिले, परंतु धावा रोखता आल्या नाहीयेत. एकूण धावपटलावरती 29 रन्स, 2 विकेट लॉस. 29 धावा. सुंदररित्या हा फटका ज्या पद्धतीनं सुई मधून धागा रोवावा त्या पद्धतीनं हा फटका रोवलाय सीमा पार. अजून एक भ्याड हल्ला, चौकार. सद्दगडीला एक खेळ, हे फटके येत आहेत. अनुज ढोपरी दमदार कामगिरी साकार करतो, परंतु विदेश करून गेलेला इथे कमबॅक करावा लागेल. चेंडू क्रमांक 3. ओहो, आपटी बॉल त्याच्यामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला. हा झेल पाहायला मिळतो. लागलेला हा 3रा करारा दे धक्का उसाटणेला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनामध्ये सोनेरी प्रकाशात उज्ज्वलित होत आहेत. निश्चितच पनवेल तालुका 40+ अध्यक्ष चषकाच्या या लखलखत्या वाती पूर्णपणे म्हणू शकता आपण. रॉयल म्हणजे राजासारखं आयोजन राजेशाही थाटात. अतिशय दमदार बाणा. इथे आल्यानंतर क्रिकेटची श्रीमंती काय आहे आणि काय असते हे पाहायला मिळतं. परशुराम पाटील सर, अगदी एक वेगळा अनुभव या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता. अगदी विद्युत मनोरे पाहू शकता, मानवी मनोरे 8 मानवी विद्युत मनोरे सज्ज असताना पांढरा शुभ्र असा प्रकाशमय हा आपण आगास पाहतो. या पाहू शकता आपण सोनेरी चंदेरी आपण समसमत्या ट्रॉफ्या. आणि या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती सोनेरी अक्षरामध्ये कोणता संघ नाव करेल हे पाहणं तितकंच महत्वाकांक्षी असेल. हु इज अ लकी गाईज, कोणता असेल लकी संघनायक जो पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला चुंबन घेईल. परंतु आज या स्पर्धेची पहिली रजनी, पहिली रात्र, पहिली यामिनी इथे आपण पूर्णपणे एन्जॉय करतोय. धावसंख्या पाहिली 33. 3 गडी बाद टीम उसाटणे. बॉलिंग ट्रॅक वरती कुरुंगले तयार. ओहो, मिश्रित चेंडू सफर केलाय.
आलेला अजून एक डॉट बॉल सर्वाधिक डोकेदुखी ठरली जाईल. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर 45 ते 50 धावा बनवण्याचा मनसुबा हा निश्चितच उसाटणे संघाच्या माध्यमातून आखलाय, परंतु धावसंख्येला पूर्णतः लगाम, धावसंख्येला रोखलंय. समोरच्या दिशेनं फटकाय, एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली आहे. खर्राब फिल्डिंग, परंतु बॅकअप चांगलं राहिलं. आज फिल्डिंगच्या माध्यमातून खराब कार्य राहिलं. फिल्डिंग म्हटलं तर जागता पहारा देणं हे खूप गरजेचं असं. ज्या पद्धतीनं रात्रीच्या सत्रामध्ये आपली इंडियन आर्मी, आपले पोलीस कर्मी जो जागता पहारा देत असतात ना, तसा जागता पहारा एखाद्या नाईट स्पर्धेमध्ये हा फिल्डिंग करणाऱ्या टीमला हा द्यावा लागतो. परंतु सध्या घडीला तांबे संघाच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येचा हा भडीमार इथे आपल्याला पाहायला मिळतो. एकूण धावा 36 स्कोर कार्ड वरती आणि या पहिल्या पूर्वार्धातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम बॉल इथे लगोरी पाहिली, खेळाडू होतोय रन आउट. खेळाचं पहिलं अंक इथे आपण समाप्त होताना पाहिलं आणि पहिल्या अंकामध्ये स्कोर कार्ड वरती 4 गड्यांचा खात्मा. एकूण धावा 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची आवश्यकता आहे कांबे 11 कांबे या टीमला. माध्यमातून घेण्यात आली ते म्हणजे JDM क्रिकेट संघ बेलवलीचे सर्व खेळाडू, तसेच चॅलेंजर 40+ सर्व खेळाडू आणि प्रकर्षाने ज्यांचं नाव घेता येईल, सोनादादा पाटील यांनी खूप मोठं योगदान या ग्राउंड्स बनवण्यामध्ये, पिचच्या बनवण्यामध्ये घेतलं. त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि ओव्हर टू कॉम्बो. नक्कीच संपूर्ण ग्रामस्थांचं एक विशेष योगदान या संबंध स्पर्धेमध्ये राहिले आणि निश्चितच म्हणूनच की काय या स्पर्धेचा आपण डंका आपण पूर्णपणे पाहू शकता. खरं तर अगदी आयोजकांची आपण पूर्णतः दमदार भूमिका पाहतो. सन्माननीय मंगेश दादा पाटील, मंगेश दादा ही गोंडस पदवी त्यांना जनतेनं दिली आहे. शुद्ध बीजा पोटी फले रसाल गोमटी या संत वचनाशी साजेस ठरणार राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय बेलोली गावचे दमदार व्यक्तिमत्व मंगेशजी पाटील यांचा आपल्याला दमदार, शानदार, रुबाबदार आयोजनाचा आपण आगास पाहतो. कांबे विरोधात उसाटणे हा दमदार सामना इथे पाहायला जातो. खेळाचं पहिलं अंक आपण पाहिलं जिथे 36 धावा बनताना पाहिल्या आणि जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. दोन्ही संघनायकांना कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा असतील. आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईन होत आहेत आमचे छोटे बंधू मंगेश पाटील, मॅम फ्रॉम शिरवली, डीजे म्युझिक, डीजे बंटी. पाठोपाठ लगातार 3 षटकार. कॅश प्राइज किती? एकूण 2000 रुपयाचं कॅश प्राइज. हे फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे, परंतु क्रिकेट रसिकांसाठी अगदी पहिल्या मॅच पासून ही सुवर्ण संधी आहे. ऐवा कॅच, जो प्रेक्षक खेळाडू नव्हे फक्त प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. ऐवा कॅच पकडणाऱ्या लाडक्या क्रिकेट रसिकाला अगदी 500 रुपयाचं कॅश प्राइज. याच गावचे जावई सध्याकडील अगदी हा सामना खेळतायत असे आमचे आदर्श संघनायक अनिल दादा ढोपरे, उसाटणे, ठाणे जिल्हा यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज 500 रुपयाचं.
चला स्पीडली खेळायचंय. अतिरिक्त वेळ आपण घेऊच नका. नियोजित वेळेमध्ये प्रत्येक इनिंग ही समाप्त व्हायला हवी. ऑफिशियल अंपायर टीमचा आपण दमदार बाणा पाहतो. दिसले सर आहेत, तांडेल सर आहेत, पाटील सर आहेत, हे त्रिवेणी ऑफिशियल अंपायर टीम जबरदस्त वर्क या संबंध स्पर्धेमध्ये. या ऑफिशियल अंपायर टीमचा डे नाईट अहोरात्र ऑफिशियल अंपायर यांची प्रचंड मेहनत आणि त्यानंतर सर्वाधिक मेहनत या ऑफिशियलरित्या आमच्या पॅनलचा विचार केला तर आई एकविरा इव्हेंट्स लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचे दमदार व्यक्तिमत्व आमचे संदेजी शेलके सुकापूर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. मंगेश पाटील सर. तर थँक्यू सो मच रोशन पाटील सर. तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅच पाहायला मिळते एका साईडला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाटणे आणि त्या संघासमोर फाईट करत असताना कांबे 11 कांबे या दोन संघांदरम्यान हा सामना आपण पाहतोय. पहिला पूर्वार्धाचा खेळ पाहिला जिथे बॅटिंग केली स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाटणे टीमनं आणि 4 षटकांच्या अखेरीस 36 धावा जमा केल्या आणि 37 धाब्यांचा लक्ष्य आता सेकंड सत्रामध्ये पार करायचा. सलामीची जोडी खेळपट्टीवरती भावेश कुरुंगले आणि त्याला साथ देत असताना हार्दिक कुरुंगले ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहिलं तर एक वेगवान गोलंदाज अमर हिलाल हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. आई एकविरा इव्हेंट्स ही लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचा जो आपण तरबेज बाणा पाहतो यामध्ये सबसे दमदार आमचे ओमकार यांचे कौतुक होणं रास्त आहे. पहिलाच बॉल चांगला फटका गॅप शोधण्याचा प्रयत्न पावसारखं षटक या पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. भावेश कुरुंगले याच्या बॅटमधून लक्ष पाहिलं. प्रवास मॅच मध्ये करायचं 24 बॉल मध्ये 37 धाब्यांचं अंतर कापायचं. सेकंड बॉल फुल टॉस बॉल प्रहार केलाय चौकारानंतर दमदार षटकार आला फलंदाज भावेशच्या बॅटमधून. प्रेक्षक कमाल कॅचसाठी खरं तर अनिलदादा डोबरी एक आदर्श संघनायक स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाणी टीमच्या त्यांच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक प्रेक्षक कमाल कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला बॉलवरती चौकार पाहिलं. सेकंड बॉलवरती षटकार आलाय. संघाची टोटल धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तो मात्र 10 या आकड्यावरती 37 धाब्यांचं लक्ष्य पार करायचा आणि तेवढीच चांगली सुरुवात सध्या या मॅच मध्ये कांबे 11 कांबे टीमच्या माध्यमातून फलंदाज भावेश कुरुंगले. आक्रमण केलंय गोलंदाज अमर हिलाल वरती. बॅकअप द्यावा लागेल. कमबॅक करायचं असेल तर विकेट वारंवार घ्यावे लागतील. वारंवार डॉट चेंडू फेकावे लागतील. हा कारनामा या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाणी टीमला करावा लागेल. तिसरा बॉल पुन्हा प्रहार केलाय. हा फटका देखील चांगला क्षेत्ररक्षक आहेत. झालं रचला जाल्यामध्ये फसला फलंदाज भावेश कुरुंगले. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना कांबे 11 कांबे टीमला. बाहेर झालाय. भावेश कुरुंगलेला सुरुवात दमदार करून दिली. 10 धाब्यांचा वैयक्तिक खेळ साकारलं आणि त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. हा पहिला धक्का कांबे टीमला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकासाठी अमित म्हात्रे हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. 37 धाब्यांचा लक्ष. पहिला 3 बॉलमध्ये 10 आल्या. अजूनही पाहिलं तर 27 धाब्यांची गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करत असताना कांबे टीमला. अमित म्हात्रे आणि टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू ज्यानं
या टीमची पूर्णपणे बांधणी केली असा एक धाकड विस्फोटक फलंदाज अमित म्हात्रे. पहिल्याच बॉलवरती प्रहार केला, आपल्या नावाचा परिचय दिला आणि पहिल्याच बॉलवरती आसमानी षटकार. टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू आणि आपल्या नावाचा परिचय दिला, जिथे षटकारांना अकाउंट ओपन केला. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. 37-37 लक्ष पार करायचा. सुरुवात दमदार स्लोवर बॉल, चिंदा स्पेस, पॅटची एज, फिंगर रोल केल्या गोलंदाज अमर हिलालनं आणि त्या दुसरा धक्का बॅटिंग करत असताना कांबे 11 कांबे टीमला. पहिली विकेट पाहिली, जिथे फलंदाज भावेश कुरुंगले मैदानातून बाहेर झाला आणि त्याच्यानंतर अमित म्हात्रे हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज अतुल कुरुंगले हा फलंदाज सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. सुरुवात दमदार, मात्र विकेट वाचून मैदानावरती लढावा लागेल बॅटिंग करत असताना कांबे 11 कांबे टीमला. स्लोवर बॉल, चिंद स्पेस, फसवण्याचा प्रयत्न, फसवा बॉल डिलिव्हर केला आणि त्याच्यामध्ये विकेट आली. सलग बॅक टू बॅक दुसरा धक्का. विकेट क्रमांक 3, तिसरा विकेट मैदानातून बाहेर. मात्र 3 विकेट देखील गमावल्यात. खरं तर बॅटिंग करत असताना कांबे टीमनं भावेश कुरुंगले, त्याच्यानंतर अमित म्हात्रे आणि त्याच्यानंतर अतुल कुरुंगले हे 3 विकेट मैदानातून बाहेर झालेत. संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 37-37 लक्ष पार करायचा आणि तो लक्ष पार करत असताना अडचणी देखील निर्माण केल्यात गोलंदाज अमर हिलालनं. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरा ट्रम्प कार्ड स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसरणे टीमचा गोलंदाज उज्ज्वल ढोबरी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर हार्दिक कुरुंगले, सलामीचा खेळाडू. मागील पूर्ण षटक अगदी तो नॉन स्ट्राईक एंडवरती होता. आता स्ट्राईक मिळाली आहे, मात्र चांगलं खेळ करावा लागेल. तिन्ही महत्वाचे फलंदाज आऊट झाल्यानंतर थोडासा दबाव आता विकेट वाचूनच हा सामन्यामध्ये लढावा लागेल फलंदाज हार्दिक कुरुंगलेला. सेकंड षटक पहिलाच बॉल, उज्ज्वल ढोबरी हा दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे टीमनं. पहिला बॉल प्रहार केला, फटका चांगला, गॅप भरपूर मोठी गॅप शोधली फलंदाज हार्दिक कुरुंगलेला आणि त्याच्या बॅटमधून हा पहिला चौकार. संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 17 धाब्यांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना कांबे 11 कांबे टीमला. सेकंड बॉल गोलंदाज उज्ज्वल ढोबरी.
स्लोवर बॉल चेंज द स्पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि हा बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. पण हे करावं लागेल. जर धावा वाचवायची असती तर तुमची अगदी गोलंदाजी चांगली होणं हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान 100% कमिटमेंट मॅचमध्ये द्यावे लागेल, तेव्हाच आज सामना जिंकू शकते. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसारणे संघ सल्ला मस्तक दिला जातो. गोलंदाजाला सध्या सल्ला मस्तक देत असताना आपण पाहतोय आदर्श संघनायक अर्थात अनिलदादा डोबरी आणि त्यांचे सुपुत्र बायकर मॅन अनिकेत डोबरी ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे सल्ला मस्तक उज्ज्वल डोबरीला दिला जातोय. हार्दिक कुरुंगलेसाठी कॅश प्राइज झाल्या. सलग 3 बॉल 3 चौकार 3 षटकार टोकले तर सन्माननीय सुजित कुरुंगले यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. थोडासा वेट ऑन ऑच लेट कटचा हा फाटका. क्षेत्ररक्षक आहेत, येथील उचलतील फेकतील. सिंगल धाबेला प्राधान्य दिलं. 1च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. धावपुस्तकामध्ये धावा पाहिल्या. संघ जाऊन पोहोचला 21-21 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय कांबे 11 कांबे संघ. स्ट्राईक रुटीन दिली. स्ट्राईकवरती फलंदाज मयूर म्हात्रे हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय. 3 विकेट गमावल्यात. बॅटिंग करत असताना कांबे टीमनं. पुढचा बॉल गोलंदाज उज्ज्वल डोबरी. समोर पाहिलं तर पुन्हा एकदा मयूर म्हात्रे. सुपर बॉलिंग चांगली गोलंदाजी. इथे मात्र घडलं काय तर फलंदाज बाद. अजून एक विकेट मैदानातून बाहेर. 4था धक्का 4था विकेट मैदानातून बाहेर झालाय. विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. मॅच मध्ये शिरकाव करत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे संघ. 37 लक्ष पार करायचं होतं कांबे टीमला. तो लक्ष पार करत असताना पूर्णपणे अडचणी निर्माण केल्या. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करतोय सध्या गोलंदाज उज्ज्वल डोबरी. मागील 4 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्याने 1 विकेट या ओव्हरमध्ये. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकासाठी विदेश कुरुंगले हा फलंदाज सध्या मैदानावरती दाखल झालाय. हार्दिक कुरुंगले सध्या खेळपट्टीवरती आणि त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसते सध्या कांबे 11 कांबे संघ. पुढचा बॉल गोलंदाज उज्ज्वल डोबरी. समोर इन ॲक्शन मध्ये विदेश कुरुंगले हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. सुपर बॉलिंग काय गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपण उज्ज्वल डोबरीला पाहतोय. हलवारपणे मॅच मध्ये शिरकाव गेला, जिथे आता दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या कांबे संघासमोर केला. शेवटचा अंतिम बॉल आहे. निर्णायक षटक फेकत असताना आपण उज्ज्वल डोबरी या गोलंदाजाला पाहतोय. समोर डावकाचा एक विस्फोटक फलंदाज विदेश कुरुंगले. फुलटॉस बॉल बॅक टू द बॉलर. आपल्याच फलंदाजीमध्ये चेंडूची अडवणी केली. शेवटचा बॉल आला निर्धाव. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली. बॅटिंग करत असताना कांबे 11 कांबे संघ जाऊन पोहोचला टोटल 21 या आकड्यावरती, जिथे 4 विकेट गमावल्यात. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये करायचे अजूनही 16 धावा. गरज 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फलकामध्ये धावा पाहिला तर संघ जाऊन पोहोचलाय 21-21 या आकड्यावरती. अजूनही 12 मध्ये 16ची गरज आहे. विकेट वाचून लढावा लागेल. मी पहिले देखील म्हटलं होतं की विकेट वाचूनच आता खेळ करावा लागेल कांबे टीमला, कारण की 4 विकेट गमवल्यात. अजून 1 विकेट गेलं तर पूर्णपणे प्रेशर दबाव नक्कीच निर्माण करण्यास स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे संघ अगेन्स्ट केणाऱ्या
कांबे 11 कांबे संघावरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय जितेश मडवी. हा तिसरा ट्रम्प कार्ड. 12 मध्ये गरज 16 धाब्यांची. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंडवरती हार्दिक कुरुंगले. सलामीचा खेळाडू अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिल्या. पहिला बॉल वेगवान होता, फक्त फ्लिक केला, दिशा दिली. क्षेत्ररक्षक काय सिंगल कंपेअर दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. थ्रो अचूक होती, कलेक्टिंग झाली नाही आणि इथे या बॉलवरती 2 धाबा कंप्लीट. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धाव पुस्तकामध्ये धाबा पहिला. संघ जाऊन पोहोचल्या 23 या आकड्यावरती. येणारे बॉल शिल्लक असतील 11 आणि करायच्या 14 धाबा. प्रत्येक धाव खूप महत्वाची आणि ती वाचवण्यासाठी मेहनतीची पराकष्ट करावी लागेल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साह टीमला. शेवटपर्यंत सामना सोडणार नाही यातील मात्र शंका नाही. शेवटपर्यंत अगदी तासन लढाई तुम्हाला या मैदानावरती नक्कीच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साह टीमची पाहायला मिळेल. येणारे 11 बॉल गरज 14 धाब्यांची. अलक्यातन ड्राईव्ह केलाय. सिंगल डबलकडे लक्ष देत असताना सध्या सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि इथे 2 धावा कंप्लीट. जबरदस्त रन इन द बिटवीन. चांगला तालमेल, चांगला खेळ सध्या फलंदाज हार्दिक कुरुंगलेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कारण की जाणले इथे मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला, सातत्यानं 4 विकेट गमवल्या. त्याच्यामुळे संयम बाळगला आणि शांत दिमागानं चांगला खेळ करत असताना कांबे 11 कांबे टीमसाठी जिथे संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं येणारे 10 बॉल 12 धाब्यांची गरज आहे. हार्दिकची विकेट खूप काही महत्वाची असेल. त्या विकेटसाठी आता षडयंत्र रचावा लागेल. गोलंदाजी करत असताना सध्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साह टीमला जितेशवरती पूर्णपणे विश्वास ठेवलाय. त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी करावी लागेल. ज्या रीतीनं उज्ज्वल ढोपरीनं गोलंदाजी केली तसं आज षटक फेकावा लागेल. प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नोमॅन्स लँड डीपला चेंडू निघून चालला. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. 2 धाबा कंप्लीट. चांगलं केलं, चांगली बॅटिंग करतो सध्या मैदानावरती फलंदाज हार्दिक कुरुंगले. मागील 3 बॉल 3 डब्बल पहिला. संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यामध्ये. समीकरण पाहिलं तर येणारे 9 बॉल 10 धाब्यांची गरज. डॉट चेंडू विकेट मॅच मध्ये शिरकाव करून देईल, मॅच मध्ये पलटवार करून देईल स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उत्साह टीमला. विकेट आणि डॉट चेंडू हे खूप काही महत्वाचे आहेत. सातत्यानं फिल्डिंग डिपार्टमेंट चेंज केली जाते. अनिल दादा ढोपरे यांच्या माध्यमातून एक अनुभवी खेळाडू आणि तेवढंच चांगलं सध्या फिल्डिंग डिपार्टमेंट त्यांच्या माध्यमातून सजवला. 9 बॉल 10 गोलंदाज तयार. जितेश मडवी समोर हार्दिक कुरुंगले. ब्रह्मास्त्राचा वापर केला, खोदकाम केला, ऑन साईडला खेळला अलाउन द कार्पेटनं. क्षेत्ररक्षक आहेत, येथील उचलतील फेकतील. या बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. मॅचला क्लोज घेऊन चालल्या सध्या उत्साह संघ. समीकरण पाहिलं येणारे बॉल शिल्लक असतील 8 आणि 8 मध्ये करायच्यात 9. येणारे 8 बॉल 9 धावांची गरज. सर थोडासा फास्ट. अगदी चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळतं. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला संघर्ष या मॅच मध्ये पाहायला मिळतं. मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. समोर फलंदाज पाहिलं तर विदेश कुरुंगले 6व्या क्रमांकासाठी मैदानावरती दाखल झाला. अजूनही अकाउंट ओपन केलं नाही आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन वरती. गोलंदाज जितेश मडवी ज्याचा वापर केला. अगदी आपण पाहिलं मागील 4 बॉल मध्ये त्यानं 7 धावा खर्च केला. येणारे 8 बॉल 9 ची गरज. प्रहार केला, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. विकेट इम्पॉर्टंट पकडलाय. झेल संपला विदेश कुरुंगलेचा खेळ. धक्का 5वा. अर्धी टीम मैदानातून बाहेर झाल्या. प्रेशर दबाव आता बॅटिंग करत असताना कांबे 11 कांबे संघावरती आलाय. तर मंगेश हा आपण सामना पाहतो. अगदी अंतिम चरणागणिक हा सामना कदाचित एकतर्फी होईल की काय अशी काही प्रेक्षकांमध्ये चर्चा होती. परंतु अंतिम टप्प्यामध्ये दोन्ही संघ संघर्ष जाणतायत आणि संघर्ष करतायत. नक्कीच नक्कीच. जिथे रोशनपाडे सर विचार केला. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 खर्च केला गोलंदाज अमर हिलाल आणि त्याच्यानंतर काय गोलंदाजी केली आहे
उज्ज्वल डोपरे आणि त्याच्यानंतर जितेश मडवीना. येणारे बॉल शिल्लक अशी 7-9 धावांची गरज आहे. समोर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. 7व्या क्रमांकासाठी फलंदाज संकेत कुरुंगले हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. 7 बॉल 9ची गरज. हा बॉल खूप निर्णायक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जितेश मडवी ज्यानं सामन्याला अगदी यू टर्न दिला. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे टीमसाठी 7 मध्ये 9 गोलंदाज तयार. जितेश मडवी हो ब्रह्मास्त्राचा वापर केला. लाऊड अफील इनफॅक्ट लाईन हे पाहिलं. शेवटचा अंतिम बॉल डॉट. आता समीकरण पाहिलं. चला पाण्याच्या पूर्तता मैदानावरती ड्रिंक स्टॉल घेऊन जा. चला तात्काळ आपण पाणी घेऊन जायचं. काटे की टक्कर. डीजे म्युझिक डीजे बंटी. फलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 9 धाबा डिब्बेस करून देईल. या मॅच मध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे टीमसाठी संघर्ष मॅच मध्ये भरपूर चांगला केला. तिन्ही गोलंदाजांना चांगले योगदान दिलं. आता येणारे 6 मध्ये 9 वाचवायचे आहेत. त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी करावी लागेल. सध्या संघर्ष मॅच मध्ये बॅटिंग करत असताना कांबे 11 कांबे टीमला देखील करावं लागेल. ना संघर्ष ना तकलीफ है. फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे न होत्या. और जो करते हैं मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होत्या. मॅच मध्ये मेहनत मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. सामना जिंकायचा असेल तर आता मॅच मध्ये आक्रमण देखील करावं लागेल. 6 बॉल 9ची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती हार्दिक कुरुंगले सलामीचा खेळाडू अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर नक्कीच कांबे टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला फलंदाज हार्दिक कुरुंगलेना. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला अनुज डोबरी. हा 4था ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे टीमना. येणारे 6 बॉल 9 धावांची गरज. मॅच भरपूर चांगला. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अनुज डोबरे. समोर फलंदाज पाहिलं तर हार्दिक कुरुंगले. पहिला बॉल इथे पकडल्याचे अगदी विकेट साठी झालं. विकेट साठी कट रचलं आणि त्या जाल्यामध्ये फसला हार्दिक कुरुंगले. हा धक्का लागला. 6वा मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवते स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसरणे. सन्माननीय सन्माननीय प्रशांत पाटील यांना विनंती असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी कामगार पक्षाचे दमदार कार्यकर्ते म्हणून ज्यांचा आपण डंका पाहतो आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. काय सामना घडलाय. नक्कीच अगदी प्रेक्षक लढत पाहायला मिळतं. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला संघर्ष मॅच मध्ये राहिला. समीकरण पाहिलं येणारे 5 बॉल आणि गरज मॅच मध्ये 9 धाब्यांची. कंपल्सरी चेसिंग
हा या स्पर्धेचा नियम. चांगली गोलंदाजी करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अनुज डोबरी ज्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज अनुज डोबरीला. आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. चला चिखले संघ आपला संघनायक टॉस साठी या. बॅट कट्या चेंडू खाली पडलाय की नाही याची पाहणुती केली जाईल. आता धाकधूक काहीशी वाढली. हाय व्होल्टेज ड्रामा पाहतो. ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीच हरू शकत नाहीये आणि त्या उमेदीचा सामना सद्दगडीला पाहतो. कांबे संघ चांगला खेळलाय, उसाटणे संघ चांगला खेळलाय, परंतु इथून जिंकणार कोण? तो फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. सामना होता कुठे, सामना आला कुठे? सर्वात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा, या स्पर्धेतील सर्वात दमदार सामना. उसाटणे बनाम कांबे, काटेकी टक्कर. अगदी चांगला सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघाच्या माध्यमातून भरपूर चांगला खेळ. चला 12वा खेळाडू आपण बोलू नका जो काही निर्णय असेल. यस फलंदाज बाद सलगचा हा दुसरा विकेट. टोटली पाहिलं तर हा 6वा विकेट मैदानातून बाहेर झालाय, 7वा विकेट मैदानातून बाहेर झालाय. आता समीकरण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक असतील 4 आणि करायच्यात 9. कोण घेऊन जाईल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. सद्यघडीला दोन संघातील खेळाडू इथे घाम गाळतायत. विजयश्री कोण खेचून आणेल, कांबे की उसाटणे? आजच्या रजनीतील सर्वात मोठा दमदार सामना आज क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून इथे एन्जॉय केला जातो. येणारे 4 बॉल 9 धाब्यांची गरज. काय सामना, अगदी शेवटपर्यंत भरपूर चांगला संघर्ष मॅच मध्ये करत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अनुज कुरुंगले हा फलंदाज 9व्या क्रमांकासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. फिल्डिंगची रचना चेंज केली, सातत्यानं भरपूर चांगला फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलं जात आहे. येणारे 4 बॉल 9. फुलटॉस बॉल अलाउन द कार्पेटनं गॅप शोधण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तो. इथे चुकी केली आहे, चुकीला माफी नाही. चेंडू निघून चला बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4 धाब्यासाठी चौकार. एखादा खेळाडू चुकी करतो त्याचं भुगतान पूर्ण संघाला भोगावं लागतं आणि तेच झालंय. तिथे आपण पाहिलं तर थोडस मिसफिल्ड झालं आणि त्याच्या कारणास्तव 4 धाबा. आता समीकरण पाहिलं तर येणारे 3 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. अगदी चांगली फलंदाजी. 9व्या क्रमांकावरती फलंदाज अनुज कुरुंगले मैदानामध्ये दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून चौकार. स्लोवर बॉल लेट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चकवा देत असताना डीपला चेंडू निघून चालला. वारंवार क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सासपरलं आणि त्याच्यानंतर या बॉल मध्ये धावा आल्या. त्या मात्र टोटल 3. जबरदस्त रन इन द बिटवीन. चांगलं तालमेल पाहायला मिळतं, चांगलं खेळ पाहायला मिळतं. आता समीकरण पाहिलं तर येणारे 2 बॉल 2 धाब्यांची गरज. रख हौसला मंजर भी आएगा, पैसे के 5 चलकर समंदर भी आएगा. थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तेरी मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. रोमांच सामना. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला खेळ, मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेल्या चुका मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे टीम साठी चौकार. त्याच्यानंतर या अतिरिक्त 3 धाबा. थोड्याशा चुका केल्यात मॅच मध्ये. गोलंदाजी भरपूर चांगली झाली, मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका घडतात सध्या उसाटणे टीमच्या. येणारे 2 बॉल 2 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. समोर फलंदाज पहिल्या स्ट्राईक एंड वरती तुम्ही संकेत कुरुंगले या फलंदाजाला सध्या इन ऍक्शन वरती पाहता. 2 बॉल 2 गोलंदाज तयार. पुढे खेळला, हलक्यातून कट केला. या बॉल वरती सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी धाडस मानस नाही, फक्त एकच धाब्यानं समाधान मिळाला. सामना आवडला असता तर एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल आता 1 धाब्याची गरज आहे. काय सामना. अगदी दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतं.
चला थोडा फास्ट देखील केला, अजून एक सामना कव्हर करायचा. त्याच्यामुळे मी उसरणे टीमला विनंती करेन की लगेच आपण फिल्डिंग डिपार्टमेंट सजून घ्या. अगदी आता क्लोज काउंटर केलं जाईल फील्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून, कारण की एक बॉल ना एक धाब्याची गरज आहे. हौसले के तरकश में कोशिश का ओ तीर जिंदा रहे, चाहे हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रहे. जिंकण्यासाठी आशाची किरण दाखवली गोलंदाज उज्ज्वल डोपरी, जितेश मडवीनं आणि त्याच्यानंतर अनुज डोपरीनं. आता एक बॉल एक धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग. अगदी चांगला सामना रोशन पाटील. नक्कीच या स्पर्धेतील सर्वाधिक मोठा बलशाली बलाढ्य सामना पाहायला मिळतो. इथून जिंकेल तो फक्त क्रिकेट. कांबे विरोधात उसाटणे अतिशय दमदार सामना. दोन संघांसाठी एकच म्हणलं जाईल, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. इथून कोण जिंकणार, कांबे की उसाटणे की कांबे? एक बॉल एक काय सामना, एकदा जोरदार टाळ्या. एक बॉल एक गोलंदाज तयार, अनुज डोपरी. समोर फलंदाज पाहिलं तर अनुज कुरुंगल्या. ओ इथे मात्र आणि इथे घडलं काय तर चला ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल फलंदाज सेफ पॉप स्क्रीन वरती पोहोचलेत की नाही. 12 खेळाडू आपण राखीव खेळाडू मध्यभागी येऊ नका, फक्त ऑफिशियल टीम ऑर रूम मध्ये दाखल असेल. सॉफ्ट सिग्नल खूप महत्वाचं आहे. सॉफ्ट सिग्नल अजून पर्यंत येत नाहीये, धाकधूक वाढली आहे. इथून जिंकणार कोण? हो धाकधूक वाढली आहे. सांडेल सर इशारा काय? अगदी अनेक साऱ्या गोष्टी इथे पाहिल्या जातील. हो सगळं पाहिलं जाईल, कारण रायगड पंचगिरीचे विद्यमान अध्यक्ष विशाल पाटील सर रसायनी हे निश्चितच पंचांचं कार्य ऑन रूम मध्ये ऑफिशियल टीम तिथे दाखल आहे. धाकधूक वाढली आहे. काय सामना झालाय पहिल्या रात्रीमध्ये, असा सामना हे तो ट्रेलर आहे मंगेश, पिक्चर अभी बाकी आहे. अगदी आयोजन सक्सेसफुल. अगदी स्पंदन, काय सामना होतोय. हाय व्होल्टेज ड्रामा, धाबे दणाणणारा आणि पूर्णपणे क्रिकेट रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा आजच्या रजनीतील सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा. डिसिजन पेंडिंग आहे पहा.
फलंदाज बाद. आज सामना जिंकला. अभिनंदन टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठा उसाडणे. खरं तर आम्ही ऑफिशियल अंपायरचा देखील आभार व्यक्त करतो. आणि त्याच्यानंतर लाईव्ह वाले संदेश भाई चला लगेच विनंती का संगनायक दोन्ही टीम चिखली टीम संगनायक यांना उसाडणे संघाचा संगनायक आपण टॉससाठी यावा. हार्ड लक. भरपूर चांगला मॅच, भरपूर चांगला संघर्ष या मॅचमध्ये कांबे टीमचा पाहिला. तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. संगनायक या उसाडणे टीम. अनिल दादा चला या आपण संगनायक